कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धनी. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धनी. निवडी तयाला वागती त्याते दया, दाखवी पूर्ण बली. निवडी तयाला वागती त्याते दया, दाखवी पूर्ण बली. निज बाहूची शक्ती तयाने, जगाती पिकदा दाखविली. निज बाहूची शक्ती तयाने, जगाती पिकदा दाखविली. गर्विष्ठांची गर्वपूर्णशी हृदये, त्याने भेदियली. गर्विष्ठांची गर्वपूर्णशी हृदये, त्याने भेदियली. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धरी. ऐश्वर्याने प्रमर्द ऐशा, राजा रंगची बनली जणी. ऐश्वर्याने प्रमर्द ऐशा, राजा रंगची बनली जणी. रंगालागी बनवी राजे, ऐश्वर्याची त्या देवोनी. रंगालागी बनवी राजे, ऐश्वर्याची त्या देवोनी. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धनी. श्रीमंता तेरी प्रकरानी, वेद मागुते जाओनी. श्रीमंता तेरी प्रकरानी, वेद मागुते जाओनी. बुभुक्षिता परी सुंदर अन्ये, संतोषवितो पूर्ण मनी. बुभुक्षिता परी सुंदर अन्ये, संतोषवितो पूर्ण मनी. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धरी. पवित्र त्याचे नाम सदाचे, किती धन्यता मजली धरी. सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी नमोल अशोक चोपडे आपले स्वागत करत आहे. आजच्या मननाचा विषय आहे कोणावर विश्वास ठेवावा. आजच्या मननाचा साठी तो शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 71:1-24. आजचे विशेष वचन. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. स्तोत्रसंहिता 71:5. पवित्र शास्त्रात आपण कोणावर विश्वास ठेवावा व कोणावर ठेवू नये याची यादी आहे. आपण आपला भरोसा रथावर आणि घोड्यावर ठेवू नये. कोणी रथाची तर कोणी घोड्यांची बढाई मारतात. आम्ही तर आमच्या देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. स्तोत्रसंहिता 20:7. जे प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय, त्याला आपण महाबळाने कोणाचा बचाव करता येत नाही. स्तोत्रसंहिता 33:17. आम्ही तलवार आणि धनुष्य बाणावर भिस्त ठेवून चालणार नाही. मी आपल्या धनुष्यावर भिष्ट ठेवीत नाही. माझी तलवार माझा बचाव करावयाची नाही, तर तूच आमच्या शत्रूपासून
आमचा बचाव करीतोस आणि द्वेष करणाऱ्यास तू फजित करीतोस. स्तोत्र 44:6. आम्ही पोलीस संरक्षण किंवा इतर संरक्षण व्यवस्था यावर भरोसा ठेवू शकत नाही. प्रभावी व्यक्ती किंवा लोकांवर भिष्ट ठेवू नका. जेव्हा सर्व काही व्यवस्थित असते त्यावेळी हे आमच्याबरोबर चांगले असतात, परंतु ज्यावेळी आमच्यावर संकट येतात त्यावेळी ते आमचा हात सोडितात. त्यामुळे दावीद राजा म्हणतो, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. स्तोत्र 118:8. आमच्या नातेवाईकांवरही भरोसा ठेवू नका, यासाठी की ते विश्वास ठेवण्यास योग्य नाहीत म्हणून नव्हे, तर त्यांच्याही काही मर्यादा असतात. जरी पतीपत्नी एकमेकावर अतिशय प्रेम करीत असेल तरी अशा काही वेळा असतात त्यावेळी पती किंवा पत्नीला एकट्यानेच या समस्यांना तोंड द्यावे लागते, कारण ते एकमेकांचे सहाय्य करण्यास असमर्थ असतात. त्यांनी हे विसरू नये की जरी त्यांचे वैवाहिक संबंध असले तरी त्यांनी परमेश्वराला प्रथम स्थान दिले पाहिजे. सोबत्याचा भरोसा धरू नको. जिवलग मित्रावर अवलंबून राहू नको. तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. मी तर परमेश्वराचीच मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपला तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. मिखा 7:5. आपण आपल्या स्वतःवरही विश्वास ठेवू नये. रथ, घोडे, बाण, धनुष्य आमचा बचाव करू शकत नाहीत. मित्र आमची सहायता करू शकत नाहीत. नातेवाईक आम्हाला सोडतील. एवढेच नव्हे तर पती-पत्नीसुद्धा एकमेकांना समजण्यात अयशस्वी ठरतील. अशा निराशेच्या परिस्थितीत आम्ही म्हणतो, मला माझ्या पायावरच उभे राहिले पाहिजे. परमेश्वराला ही गोष्टसुद्धा मान्य नाही. ज्यावर आम्ही भरोसा ठेवला त्या सर्व गोष्टी तो समूळ नष्ट करेल आणि शेवटी देव आम्हाला अशा स्थानी आणतो की जेथे स्वतःबद्दल देखील विश्वास राहत नाही. प्रेषित पौलाला अशाच एका परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यावेळी त्याने साक्ष दिली, होय, फार काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा, म्हणून हे झाले. 2 कोरिंथ 1:9. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो या समय प्रभू, आणि जो आम्ही तुझ्याविषयी आता ऐकलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. आम्हाला तुझ्यावर भरोसा ठेवण्यासाठी तू सहायता कर प्रभू, म्हणून प्रार्थना करतो प्रभू. जगामध्ये आम्ही कधी प्रभू जगिक गोष्टीवर भरोसा ठेवतो, जगिक या आमच्या लोकांवर भरोसा ठेवतो परमेश्वर, आणि आम्ही कधी तुला विसरून जातो प्रभू. पण प्रभू, आम्हाला तू सहायता कर. आम्ही इतरांवर भरोसा ठेवू नये, आम्ही स्वतःवर भरोसा ठेवू नये, तर देवा, आम्ही तू जो सर्वकालिक सार्वभौम देव आहेस, आम्ही जो तू निर्माण करता आहेस देवा, आम्हाला तुझ्यावर भरोसा ठेवून चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर प्रभू, म्हणून प्रार्थना करतो. आमच्या विश्वासामध्ये तू आम्हाला दररोज तू वाढव, आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या प्रार्थनेद्वारे तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये तू वाढव, आणि येणाऱ्या काळामध्ये तुझ्या वचनाद्वारे देवा तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये स्थिर करत जा प्रभू, म्हणून प्रार्थना करतो. अवय देवकला म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देऊन प्रार्थना जिवंत येशू नावाने केली म्हणून एक बाप्पा, आमेन.